नमस्कार, न्यूज लोकनायक मध्ये मी प्रकाश तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। मित्र हो, कोरोनाच्या काळामध्ये अनेक कलाकारांवरती उपासमारीची वेळ आली। अशा काळामध्ये सुद्धा एक कलाकार परिस्थितीशी हार न मानता, परिस्थितीवर स्वार होत, परिस्थितीशी झगडत एक कलाकार संघर्ष करत होता। संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असलेले समयी नृत्य सम्राट म्हणून ज्याची संपूर्ण महाराष्ट्राला ओळख आहे ते परभणी जिल्ह्याचे मधुकर कांबळे आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत। आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। मधुकर कांबळे यांच्या संघर्षमय जीवन प्रवासाची ही जी वाटचाल आहे त्या संबंधाने आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। मित्रांनो, त्यांच्याबद्दल असं म्हटलं जातं की कलाकाराच्या संदर्भाने असं म्हटलं जातं की जो इंसान दुखों में जितना जला है वही इंसान, वही कलाकार सबसे बड़ा उसके अंदर पला है। अशा एका जिगरबाज असलेल्या आणि कलेचा ध्यास ठेवून कलेवरती प्रेम करणाऱ्या अशाच एका कलाकाराचा आपण आज आपल्या स्टुडिओमध्ये त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। खरं तर हा जीवन प्रवासाचा संघर्ष त्यांचा फार मोठा आहे। त्या संदर्भाने त्यांच्याशी माहिती मिळवून घेण्याच्या अगोदर मी त्यांच्याविषयी आपल्याला थोडक्यामध्ये काही गोष्टी सांगू इच्छितो। महाराष्ट्रातल्या परभणी जिल्ह्यामधलं हे व्यक्तिमत्व, अगदी घरची परिस्थिती साधारण, अशा साधारण परिस्थिती सुद्धा कलेवर प्रेम आणि या कलेवरती प्रेम असल्यामुळं समयी नृत्य कला प्रकार हा निवडला आणि याच्या मागून संपूर्ण महाराष्ट्रामध्येच नव्हे तर वेगवेगळ्या राज्यामध्ये जाऊन आपली कला त्यांनी सादर केली। अनेक रसिक श्रोत्यांची मन त्यांनी जिंकली। परंतु हे करत असताना हे कलाकार ज्या पद्धतीने आपला कला परफॉर्मन्स साजरा करत होता त्याच्या अंतःकरणामध्ये त्याचं वैयक्तिक दुःख मात्र तो लपवत होता आणि लोकांना हसवत होता, लोकांना आपल्या कलेचा रस देत होता। असं असतानाही हा कलाकार, या कलाकाराकडे एक फार मोठी संधी आली। त्यांना त्यांच्या या समयी नृत्याचा कला प्रकार सादर करण्यासाठी थायलंडला बोलवण्यात आलं। परंतु कोरोना महामारीच्या संकटानं ती संधी त्यांची हुकली। इथेही ते थांबले नाहीत, पुढे जाऊन त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या अनेक कला रसिकांनी त्यांना मदत करण्याचं ठरवलं आणि आता हे समयी नृत्य सम्राट गिनीज बुक ऑफ वर्ल्ड साठी सज्ज झालेले आहे। अशा एका परभणीच्या मातीमध्ये घडलेल्या आणि मराठी माणसांचा, महाराष्ट्राचा नाव लौकिक करणाऱ्या एका महान कलाकाराशी आपण आज आपल्या स्टुडिओमध्ये बोलवलं आहे। त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। ते आहेत समयी नृत्य सम्राट मधुकर कांबळे। मधुकर कांबळे, न्यूज लोकनायक मध्ये तुमचं स्वागत। नमस्कार। नमस्कार सर। समयी नृत्य सम्राट मधुकर कांबळे यांच्याशी आपण या नृत्य कला प्रकाराविषयी जाणून घेणार आहोत। खरं तर हे आपण बघत आहात, अतिशय म्हणजे बऱ्याच वेळापासून आपण त्यांच्याकडे बघतो आहोत आणि आपल्याला लक्षात येईल की याची उंची किती आहे आणि हे जे नृत्य कला प्रकार आहे या सर्व गोष्टींविषयी आपण सविस्तर त्यांच्याशी जाणून घेऊया। मधुकरजी नमस्कार। हे जे आपल्या डोक्यावरती समयी आहे ह्याच्या वरती जे भांडे आहेत ह्याला काय म्हणतात? याला सर एका मराठी भाषेमध्ये याला कळस म्हणतात आणि हा कळस आहे, डोक्यावर समई आहे, त्याच्यावर मी 5 भांडे घेऊन हा डान्स करतोय, त्याला समई डान्स म्हणला जातो। अच्छा, तर या समईला कुठेही म्हणजे असं आधार नाही सर, जॉईंट काही नाही आणि माझ्या पायातले जो घुंगरू आहेत तर ते 20 किलो आहेत। अच्छा, हे घुंगरू बघता आपण, हे किती किलोचे आहे? 20 किलोचे आहे सर। 20 किलोचे घुंगरं आहेत असं ते सांगताय आणि हे संपूर्ण 20 किलोचं वजन आणि हे डोक्यावरती असलेलं याचं काय वजन असेल? याचं जर जवळपास 14 किलो आहे। अच्छा, हे 14 म्हणजे 34 किलो वजन तुम्ही अंगावरती घेऊन हा समयी नृत्य कला प्रकार सादर करता? जी सर। तर हे समयी नृत्य कला प्रकार आपण कुठे शिकला? सर शिकलो तर कुठंच नाही, ही मी माझ्या आणि माझ्या सद्बुद्धीनंच मी शिकलोय, मला याला गुरु नाही। विशेष म्हणजे असं डान्स क्षेत्रामध्ये शिकतच हे शिकलेलं आहे। विशेष म्हणजे माझी लहानपण माझं वीट भट्टीवर कामावर गेलेलं आहे। तर लहानपणी तुम्हाला आठवत असते की पाठी ठेवतात काही मजूर लोक आणि त्याच्यावर विटा फेकतात। अच्छा, त्याचा संदर्भ घेऊन मी हा डान्स करण्याचा ठरवलं सर। जागतिक विक्रमासाठी आपण सज्ज झालेला आहात आणि हे समयी नृत्य आपण किती तास करणार आहात? सर मी त्यांना 50 मिनिटाचा टाइम घेतलेला आहे। अच्छा, वर्ल्ड रेकॉर्ड साठी मी हा 50 मिनिटं परफॉर्मन्स करणार आहे। ह्याचा कुठेही जॉईंट नाही या कळसाचा। आपण प्रत्यक्ष बघणार आहोत की हे कशा पद्धतीने 14 किलोचं वजन डोक्यावरती ठेवलेलं आहे। मी तुम्हाला एक हे भांड्याचा कळस काढण्याचा प्रयत्न करतोय, मी बोलवतोय आणि विनंती करतोय की आपण हे कळस काढावा। म्हणजे कुठलाही जॉईंट नसताना
नृत्य करत असताना हे डोक्यावरती आधर असलेली भांडे असतात आणि हे डोक्यावरती घेऊन हे डान्स प्रकार केला जातो. अतिशय म्हणजे कौतुकास्पद गोष्ट आहे आणि अतिशय महत्वपूर्ण म्हणजे ह्या जे दिवे लावलेले आहेत हे दिवे लावलेले असतात. हे लावलेले असतात सर. संपूर्ण कळसाची समयी म्हणजे पूर्ण पेटवलेली असते. अशा काळात सुद्धा हे नृत्य सादर केलं जातं. समयी नृत्य कला प्रकारामध्ये जागतिक विक्रम करण्याची तयारी असलेले मधुकर कांबळे यांच्याशी आपण थेट संवाद साधत आहोत. मधुकरजी, तुम्ही या समयी नृत्य कला प्रकाराकडे कसे वळलात? याला काही कौटुंबिक पार्श्वभूमी होती? तुमच्या घरामध्ये याच्या अगोदर कुणी अशी कला सादर करत होती? अजिबात नव्हतं. मग आपण कुठे शिकला? तसं तर मला गुरुच नाही, शिकवलं कोणीच नाही. ज्या वेळेस लहान होतो त्यावेळेस कलेची खूप आवड होती, आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि घरची अत्यंत गरिबी परिस्थिती असल्यामुळं शिक्षणाला पण दुरावा होता. एक तर आपलं शिक्षण नाही आणि त्याच्यानंतर काहीतरी करून दाखवायचं हा मनात ठामपणे विचार होता. लहानपणी माझी आई आणि आम्ही मजुरी काम करत होतो लागेल तिचं पोटाचं खळगी भरण्यासाठी. मी लहानपणी आईसोबत इटीच्या भट्टीवर जात होतो. तर तुम्हाला आता पण आठवत असेल की डोक्यावर पाटी घ्यायची, त्याच्यावर विटा मांडायच्या आणि फेकायची. आणि ते विटा घेऊन आम्ही खूप मोठे पळत राहायचं आणि करत ते बॅलन्स होतो माझ्यापाशी. आणि त्याच्यानंतर कले क्षेत्रात मला उतरायचंच होतं. तर भरपूर काही अडचणी आल्यात, पण पहिल्या वेळेस एक शौक म्हणून केला मी, किंवा आपण कलेचा शौक आहे म्हणून शौक म्हणून केला. नंतर याचं रूपांतर म्हणजे माझ्या पोटाच्या खळगी भरण्यासाठी मग नंतर याचं रूपांतर झालं. कला क्षेत्रात सादर करताना बरेच काही मग नंतर ऑफर येत होते, बऱ्याच काही तमाशा मंडळांच्या म्हणजे अनेक वगनाट्यामध्ये सुद्धा वगनाट्यामध्ये मग काम आले. नंतर मग पैसे मिळत होते आणि घरची परिस्थिती बिकट असल्यामुळं त्या पैशातून माझी घरगरती चलत होती. मग तमाशात काम करताना किंवा दुसऱ्या पण अनेक ठिकाणी काम करताना असं वाटलं की आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे. मग एका ठिकाणी मी गुजरातचा जो माठी डान्स बघितला की माठावर माठ, डोक्यावर चुंबळ असतं. तर त्याला खूप लोक म्हणत होते की गुजरातचा हा डान्स इकडं सादरीकरण खूप आवडतो लोकांना. तर मी त्याच्यापेक्षा मी काहीतरी वेगळं करण्याचा निर्णय घेतला की महाराष्ट्रातून मी पण हा पॅटर्न केलं पाहिजे. म्हणून मी डोक्यावर समई, पूर्वी मी डोक्यावर समई घेतो आणि त्याच्यावर एकच भांडं ठेवून डान्स करायचो. पण आता वर्ल्ड रेकॉर्डची मला ऑफर आल्यामुळे मी त्याच्यावर 5 भांडे ठेवण्याचा मी निर्णय केला. अच्छा, म्हणजे त्याची रिहर्सल वगैरे माझं छोटंसं घर आहे, जास्त काय मोठं नाही आणि घर छोटं राहायला आहे, पत्तर लागतात म्हणून मी अंगणामध्ये तो रिहर्सल करतो. कारण की कलाकारांची परिस्थिती आपल्याला सर्वांना माहिती आहे. नृत्य कला प्रकार करत असताना, हा सादर करत असताना तुम्ही ज्याची पहिल्यांदा जो सराव करता, तो सराव करण्यासाठी तुम्ही सांगितलं की तुमची घरची परिस्थिती अतिशय बिकट आहे. आपल्या घरी आम्ही इथं बघत होतो तुम्ही 5 याचा महिन्यांचा कळश ठेवून तो करता. तुमच्या घरामध्ये तर शक्य नाही, बाहेर तुम्ही अंगणामध्ये करता. तर तुम्ही शासनाला कशाची मदत केलात कधी की एखादं सभागृह आम्हाला द्यावं किंवा त्याच्या पद्धतीची तुमच्या संपूर्ण कलाकाराच्या वतीने एखादं निवेदन तुम्ही शासन दरबारी दिलं? खूप सर. अच्छा, पहिली बात म्हणजे आम्हाला कलावंतांना रिहर्सल करण्यासाठी जागा नाही आणि कलावंत जर रिहर्सल करण्यासाठी जर त्याला एखादं सभागृह असलं तर त्याच्या मनामध्ये अनेक येतात की आपण हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे. पण एक आमचं भाग्य एवढं खराब आहे की सध्याच्या पिरियडला रिहर्सल करण्यासाठी सुद्धा मला सभागृह नाही. रिहर्सलसाठी सभागृह नाही. मी माझ्या दारातल्या अंगणात कधी कधी रिहर्सल करतोय आणि एक समोर एक शाळा आहे त्यांच्याकडून जे मला त्यांनी सहकार्य केलेलं आहे की जे जाधव सर आहे, डॉक्टर जाधव सर, NI काळे सर यांनी खूप मला परभणीतून सध्याच्या पिरियडला सपोर्ट करतात. त्यांच्या सपोर्टनी मला एक शाळेचा एक हॉल मिळालेला आहे. त्या हॉलमध्ये सध्या मी प्रॅक्टिस करतोय. पण हे तात्पुरती माझी विनंती आहे की अनेक सुद्धा आम्हाला पुढे प्रॅक्टिस करायची असेल तर एखादं सभागृह आम्हाला दिलं पाहिजे कलावंतांसाठी. ही मागणी कुणाकडे केली? ही प्रत्येक पुढाऱ्यांकडे केलेली आहे, मी कलेक्टर साहेबांकडे केलेली आहे. आम्हाला सभागृह पाहिजे म्हणून. पण आता त्यांचं नुसतं हो देतो त्यांच्यावर चालू दुर्लक्ष आहे कलावंतावर. अद्याप काय आम्हाला मिळालेली नाही. अनेक राजकीय पुढाऱ्यांच्या स्टेजवरती परफॉर्मन्स केला, त्यांनी म्हटलं नाही तुम्हाला मदत करू? राजकीय पुढाऱ्यांनी त्यांच्या मंचवरला फक्त आम्हाला बोलवलं आणि आमचा परफॉर्मन्स झाल्यानंतर
त्यांनी एक 25-25 किलोचे हार, 20 किलोचे हार आमच्या गळ्यात घेतले. पण ते हार आमच्या काही उपयोगी नाही. त्यांनी आताच्या लॉकडाऊनच्या पिरियडला आमच्या कलावंताच्या घरामध्ये 10 किलो अनाज जर आम्हाला आणून टाकलं असतं तर आम्हाला खूप मोठी त्यांच्याविषयी सहानुभूती असते आणि आनंद वाटला असता. आणि ते नक्कीच हार तोऱ्यांनी मानसन्मान वाढेल, पण पोटाच्या खळगीचा प्रश्न महत्वाचा आहे. कोरोनाच्या संकटाच्या काळामध्ये कलाकारावरती उपासमारीची वेळ आली. खऱ्या अर्थानं कलावंत जिवंत राहावा यासाठी समाजाचं कर्तव्य ठरतं त्याला जिवंत ठेवण्याचं, कलाकारांना सहकार्य करण्याचं, कलाकारांना अशा संकटाच्या काळामध्ये मदत करण्याचं हे समाजाचा कर्तव्य ठरतं. कारण हे संपूर्ण कलाकार त्यांची संपूर्ण कला, संपूर्ण आयुष्य आपल्यासाठी उधळून लावतात, आपल्यावरती ही कला सादर करून आपल्या सर्वांना आनंद देत असतात. तो आनंद जोपासण्यासाठी समाजाने सुद्धा कलाकारांना जिवंत ठेवावं एवढी त्यांच्या वतीनं शासनाला, प्रशासनाला, राजकीय नेत्यांना आणि समाजाला त्यांनी विनंती केलेली आहे. परिस्थितीमध्येच खचून जाऊन कोरोनाच्या काळामध्ये सोशल मीडियावरती आपला एक मेसेज फिरत होता की तुम्ही स्वतःला संपवणार होता, खचून गेला होता. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला सावरण्याचं तुम्ही काम केलं आणि यातनं कसे बाहेर पडणार? सावरण्याचं काम तर सर सध्याच्या महाराष्ट्रातल्या कुठल्याच कलाकाराला, कुठल्याच राजकीय असो या महाराष्ट्रातल्या कुठल्याच इतर लोकांनी सावरण्याचा प्रयत्न केलेलाच नाही. कलाकार निर्णय का घ्यावा असं वाटलं? सर कलाकार एक मनचा राजा असतो आणि लॉकडाऊनमध्ये माझ्या घरामध्ये जेवढे काय मी अवॉर्ड कमवले होते 12 वर्षापासून झटत आलो आहे त्या अवॉर्डसाठी. अत्यंती घरची आईचं बायपास झालेलं आहे, आईला गोळ्याला पैसे नाही आणि आमच्या पोटाचं म्हणजे खूप हे आमचं बंद झालं सगळं, खाताला काम नाही. एक दिवस त्या अचानक माझं लक्ष त्या मेडलकडे गेलेलं आहे की माझ्याकडे काही कप होते अर्धा किलो 1 किलोचे तांब्या पितळाचे मिळालेले की ते मी सजवलेले होते माझ्या झोपड्यामध्ये आणि ते विकण्याच्या टायमाला माझ्या आणि ते 12 किलो मेडल मी तुमच्या भावना समजू शकतो. अतिशय भावनिक या ठिकाणी झालेले आहेत मधुकर. खरं तर मित्र हो, असं म्हणतात कलाकाराच्या संदर्भाने की कलाकार चेहऱ्यावरलं हसू दाखवू शकतो. कलाकाराच्या चेहऱ्यावरला हसू दिसतं आणि आपण हसत असतो, त्याचा आनंद घेत असतो. परंतु कलाकाराच्या डोळ्यातले आसू मात्र दिसत नाहीत, ही दुःख आहे. आणि अशा एका चांगल्या कलाकाराला खऱ्या अर्थानं प्रोत्साहन देऊन त्याला लढवण्याची ऊर्जा देण्याचं काम समाजातल्या विविध घटकाने करायला पाहिजे. परंतु त्यांच्या संकटाच्या काळामध्ये त्याला अशा पद्धतीची साथ मिळत नाही, ही अतिशय दुःखाची आणि खेदाची बाब आहे. मधुकर, दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही ज्यावेळेस हा कला प्रकार सादर करत होता अनेक राजकीय कार्यकर्त्यांच्या स्टेजवरती तुम्ही परफॉर्मन्स करायचे, परंतु अशा काळामध्ये असल्या कुठल्या राजकीय नेत्यानं तुम्हाला मदत केली? नाही सर, मी तर ठामपणे सांगेन की अशा राजकीय लोकांकडे आम्ही हाक सुद्धा दिली, त्यांना जाऊन मदत मागितली. पण राजकीय लोकांनी कोणी आंधळपणाचं सोंग घेतलं तर कोणी बहिरेपणाचं सोंग घेतलं. पण परभणीतून जे समोर आलेत, म्हणतात ना की मारणारापेक्षा मी तारणारा पाहिजे, तर राहुल धवाले आणि एक दिलीप बनकर सहज माझ्या घरी पत्रकार आले की या कलाकार राहुल धवाले आमच्या न्यूज लोकनायकचे पत्रकार आहेत आणि ते तुमच्या मदतीसाठी ते आले सहज. मी एका आत्महत्याचा निर्णय केला आणि सहजच व्हॉट्सअपला ठेवलं की बस आज रात की जिंदगी. मुलांना गोड गोड खाऊ घातला आणि 5:30 वाजता मी आत्महत्या करण्याचा निर्णय केला आहे. दोरी पलंगाच्या खाली नेऊन ठेवली, आता संपवायचं, सर्वांचा लाड करणं, हसून खेळून घरात राहणं, हा निर्णय माझा पक्का झाला की मी संपवणार. अचानक हे 2 व्यक्ती माझ्या घरी आले आणि आल्यानंतर मी त्यांच्याशी जे रागाच्या भरात वागलो की तुम्ही माझ्या घराच्या बाहेर होत असत, मला काही बोलायचे नाही. पण त्यांनी ते स्टेटस बघितलं माझा आणि त्यांना वाटलं हा काहीतरी भलताच पाऊल उचलणार आहे, म्हणून त्यांनी मला समजून गाडीवर बसवलं आणि बाहेर फिरवलं आणि मला सांगितलं की बाळा तुझ्या घरात मी आणि राहुल धवाले सर आहेत, त्यांनी माझ्या घरात गेले. माझ्या घरातले प्रत्येक डबे बघितले, ज्यात आणाचा कण नव्हता. तेवढ्यामध्ये माझी आई रडत होती, घरचे मुलं बाळं बघत होते आणि मग त्यांनी सांगितलं की याला खरी गरज आहे आणि मला बाहेर नेलं त्यांनी आणि तिकडूनच येत आणि मला स्कीटमध्ये तेल, साखर, पत्ती सर्व माझ्या घरामध्ये त्यांनी आणून टाकलं. आणि हा टोकाचा निर्णय घेत असताना घरच्यांची काय अवस्था होईल आपल्यानंतर ही मनामध्ये आला नाही? सर तशी तर घरच्यांची अवस्था माझ्या डोळ्यासमोरच होत होती, त्यांची अवस्था बघवत नव्हती, बघवत निर्णय नव्हती सर. घेतला.
घरच्यांची अवस्था बघवत नव्हती म्हणूनच हा निर्णय गेला. आत्महत्या हा मार्ग नाही हे मला पण कळतंय. मी एक कलावंत आहे सर, मला सगळं कळतंय की आत्महत्या हा मार्ग नाही, पण आत्महत्या करायला भाग पडणार आहे ही म्हणजे घरची गरिबी असते. अच्छा, म्हणजे गरिबीच्या या जाचातून आपली सुटकाच होत नाही असं जेव्हा त्यांना वाटलं त्यावेळेस हा निर्णय त्यांना घ्यावासा वाटला. परंतु आता त्यातनं ते पूर्णपणे बाहेर निघाले. आज जागतिक विक्रमासाठी ते सज्ज आहे. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा की हे समयी नृत्य कला प्रकार आहे तो अतिशय जरासा वेगळा आहे. कारण नुसतं वेगळा आहे. समयी ठेवणं ही गोष्ट वेगळी, परंतु त्या समयीवरती 14 किलोचं वजन ठेवून तो कळस सांभाळणं, पायातल्या घुंगराचं एवढं अवजड असं वजन सांभाळणं हे थोडंसं फार वेगळं आहे. हे कशा पद्धतीनं सुचलं? सर निर्णय केला की मी हा डान्स वेगळा काहीतरी करून दाखवेन. सुरूला मी 6 महिने प्रॅक्टिस करत होतो एकटाच. तर डोक्याहून समय फुटत होत्या, खाली पडत होत्या, फुटत होत्या आणि मी ते आणत होतो की नाही, मग ही जिद्दच होती माझी काहीतरी करायचं. आणि हा फक्त 4 मिनिटाचा परफॉर्मन्स मी शिकलो. ज्यावेळेस मी मंचला मी म्हणलं प्रेक्षकांना जर आवडला तर हा परफॉर्मन्स आपण पुढं करायचा, नाही आवडला तर इथंच स्टॉप करायचा. पण पहिल्याच वेळेस मी या मंचला परफॉर्मन्स केला तर रसिकांनी एकदम टाळ्यांच्या गडगडाट, जोपर्यंत माझा परफॉर्मन्स सुरू होता तोपर्यंत टाळ्या आणि शिट्ट्या काही थांबल्या नाही आणि कौतुकाची थाप. तसं मी नाटकात काम करत होतो, डान्स इतर पण डान्स करत होतो, पण तेवढं कौतुक मला मिळत नव्हतं फारसं. पण हा डान्स केल्यानंतर पहिल्याच वेळेस मंचला एवढं कौतुक मिळालं की नंतर मी निर्णय केला की याला आणि आपण पुढं न्यायचं आणि आपल्या महाराष्ट्रातलं नाव या समय डान्समधून आपण पुढे आणायचं. अच्छा, याच्या अगोदर आपल्याला परफॉर्मन्स करत असताना कुठले कुठले प्राईज मिळाले आणि कुणी कुणी प्रोत्साहन दिले? सर मला बरेच काही म्हणजे माझ्या घरात ठेवायला जागा नाही एवढे आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, परत बरेच जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय मोठे मोठे आमचे पुरस्कार माझ्या घरामध्ये आहेत आणि जिनिस अवॉर्ड आहे. नंतर मी विचार केला की वर्ल्ड रेकॉर्डची ज्यावेळेस मला ऑफर आली तर हे वर्ल्ड रेकॉर्ड काय हे मला माहितीच नव्हतं. कारण सुरुवात तुम्ही केली होती तर नवरात्र महोत्सव, गणपती महोत्सव याच्यापासून माझी सुरुवात. त्याच्या स्टेजवरती 9 दिवस 10 दिवस तुम्ही हा कला प्रकार सादर करत होता. जी सर. परंतु या कोरोनामुळे सध्या संपूर्ण बंद असल्या कारणानं तुमच्यावरती ही परिस्थिती आली असं तुम्हाला वाटतं? फक्त त्या बिमारीमुळं तर माझ्यावरच नाही तर अखंड महाराष्ट्रातल्या कलावंतावर आलेली. काही कलावंतांना आत्महत्या पण केलेली. अच्छा, पण शासनानं एवढंच आमचं थोडी हाक ऐकायची असते की कलावंतांना त्यांनी मदत. कारण की सर स्त्रीगुण हत्या थांबवणारे आम्ही कलावंत, शेतकरी आत्महत्या थांबवणारे आम्ही कलावंत, तुमचं गाव जर स्वच्छ करायचं असलं तर आम्ही कलावंत, झाडे लावा, झाडे वाढवा, संपूर्ण अनेक लोक लोक आम्ही दाखवतो आणि लोकांना समजून सांगतो की बाबांनो हे करू नका. आणि लोक ते ऐकतात. एखादा पुढारी 1 घंटा जर भाषण करत असेल तर लोक कंटाळून उठतात, पण एखादा कलावंत 5 घंटे जर परफॉर्मन्स करत असेल मंचवर तर तरी पण रसिक कंटाळत नाही. इतकं पण शोभा करत असताना मायबाप सरकाराने आम्ही कलावंतावर दुर्लक्ष करायचं का? शासनाने कुठलीही मदत दिली कुठली नाही आतापर्यंत. फक्त आम्ही जिल्हा पातळीवर प्रशासनाला तुम्ही कधी मागणी घातला होता? घातली ना सर. अच्छा. आणि विशेष म्हणजे मी भीक मागू आंदोलन केलं, काही कलावंत घेऊन रस्त्यावर उतरलो. त्याला सुद्धा आम्हाला काही केस म्हणजे त्यांच्यात आमच्यावर काही कारवाई केल्या त्यांनी. खाली आम्ही भाकर मागायला गेलो तर आमच्यावर गुन्हे दाखल केले की तुम्ही माप जमाव केलेला आहे कोरोना काळामध्ये, बाहेर निघू नका, तुम्ही माप जमाव केलेले असेल काही आमच्यावर खोटे नाटे आरोप लावून आमच्यावर म्हणजे आमच्यावर कारवाई केल्यानंतर इतर कलाकार घराच्या बाहेर निघणारच नाही अशा शासनाने. यानंतरचा तुमचा प्रवास कसा असणार आहे? जागतिक विक्रमासाठी तुम्ही सज्ज आहात? त्यासाठीची पूर्ण तयारी झाली आहे का? बिलकुल सर. आता मी एक वर्ल्ड रेकॉर्ड करणार आहे 8 तारखेला. वर्ल्ड रेकॉर्ड जर झाल्यानंतर मला खात्री आहे सर मी विनर होणार आहे म्हणून आणि मी मेडल आणणार महाराष्ट्रात. पण एवढ्यावरच थांबवणार नाही कारण की माझं वर्ल्ड रेकॉर्ड झाल्यानंतर माझं गिनीज बुकाकडे धाव आहे. माझी गिनीज बुक सुद्धा साठी मी धाव घेणार आहे आणि त्यासाठी सुद्धा मी सज्ज होणार आहे. पण एवढंच विनंती आहे मायबाप सरकार असो या महाराष्ट्रातल्या जनतेने आम्हा गरीब कलावंतांना मी त्यांच्याकडून खूप सहकार्याची अपेक्षा करतो. अच्छा, म्हणजे तुम्ही सर्वांना विनंती करता आणि अगदी खरंच आहे. तुम्ही बघता त्यांनी त्यांची वैयक्तिक परिस्थिती आपल्याशी बोलताना सांगितली. अतिशय घरची गरीब परिस्थिती, आई आजारी, आईसाठी हॉस्पिटलचा खर्च ते स्वतः उचलतात. या कला प्रकारामधूनच घर धकलं पाहिजे, घराचा प्रपंचही ते स्वतः सांभाळतात. कुठलाही आधार नाही, अतिशय निराधार असलेले हे कलाकार. परंतु कला अतिशय महत्त्वपूर्ण आणि वाखण्याजोगी ही कला ते आपल्या संपूर्ण महाराष्ट्राला दाखवत असतात, देशाला दाखवत असतात. परंतु त्यांचं वैयक्तिक दुःख हे फार अतिशय
मनाला हलवं करणारा आहे, तेव्हा आपण कलाकाराची जाण ठेवणारे रसिक आहात. आपण आपल्या पद्धतीनं त्यांना पाहिजे तशी मदत करू शकता. त्यांचं संपूर्ण पत्ता, त्यांचा संपूर्ण ॲड्रेस आम्ही तुम्हाला देणार आहोत. त्यावरती तुमच्या पद्धतीने आपण या कलाकाराला जगूया, आणि कलाकार जगला तर कला जगेल, आणि कला जगली तर हे जे काही आनंदाचं उत्सवाचे वातावरण निर्माण कलाकार करतो ते उत्सवाचं वातावरण कायम राहील, यासाठी कलाकार जिवंत ठेवणं ही आपली जबाबदारी आहे. मधुकर कांबळेजी, तुम्ही आमच्यासोबत आमच्या स्टुडिओमध्ये आलात, आमच्याशी मनमोकळ्या गप्पा मारला आणि अतिशय मनमुराद असा संवाद केला, त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. धन्यवाद.